नाणेफेकीचा कौल जर आपण पाहतोय जिंकलेला आहे तो एजे रायडर्स चाणक्य संघानं जिंकलाय आणि या फलंदाजीचा निर्णय मात्र स्वीकारलेला आहे. तर बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय केतन. यावेळी मात्र सुंदर सावध पवित्र मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलेला फटका प्रथमेशच्या बॅटमध्ये येतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती एक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळते. नयन आणि प्रथमेश स्ट्रायकिंग एंडवरती होता, प्रथमेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता नयन. एक सिंगल मात्र घेतली गेली आणि संघाचा श्री गणेशा जो आहे तो नक्कीच आपल्याला होताना दिसलाय. आता मात्र स्ट्राईक रोटेशन होत आहे. स्ट्राईकवरती आता मात्र येतोय फलंदाज नयन घरत. तर बॅटिंग लाईनअप जर पाहायला गेलं तर आता मात्र बदलताना दिसतंय. नयनला मात्र वरती पाठवण्यात आलेलं आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग मार्कवरती केतन. यावेळी मात्र सुंदररित्या ग्लास पद्धतीने मारलेला फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतोय. तत्पूर्वी चेंडू जातोय. येस, पंचांचा निर्णय काय असणार आहे? पंचांचा निर्णय काय असणार आहे? चेंडू स्टॉप केलेला आहे आतमध्ये. नक्कीच तिथे 2 धावा ज्या आहेत ह्या नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 3. चेंडू झालेत आतापर्यंत हाताळून 2. पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर दुहेरी धाव. डिवाइन वॉरियर्स संघाचे कर्णधार मोहित करत, प्लीज आपण इथे यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांचा कॉल आहे, प्लीज विनंती देऊन आपण यायचं. अतिशय सुंदर असा हा चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय केतन यांचा. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 3. चेंडू आतापर्यंत हाताळलेत केतन याने 3. चांगली गोलंदाजी जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय कुणबी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा. अतिशय सुंदर असा सहभाग सर्व खेळाडूंचा, सर्व संघ मालकांचा नक्कीच पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि उद्याच्या दिवसात पाहायला गेलं तर शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळणार आहे. कुठला संघ ही चमचमीत ट्रॉफी हा चषक उचलेल यावरती मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. ते जर पाहायला गेलं सुंदररित्या मारलेला फटका वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने गेला होता. 2 धावा मात्र अतिशय सुंदररित्या घेतल्यात. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 5. 5 रन्स ऑन द बोर्ड. एक सावध पवित्रा मात्र या सलामीच्या फलंदाजांकडनं मात्र उचलला जातो या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो केतन. सामना करण्यासाठी सज्ज होतोय नयन. पंचांचा इशारा येतो डेड बॉल. तसेच आमचे जवळचे मित्र समालोचक विक्रमगडचे मात्र किरणजी खांजोळे यांच्याकडनं मात्र पाटील्स नेटवर्क आणि आमच्या सर्व कॉमेंट्री टीमला आणि आयोजक टीमला मात्र त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज केतन. सामना करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा नयन घरत. यावेळी मात्र सुंदर असा फुलर लेनचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलेला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय. एक धाव मात्र तिथे नक्कीच घेतली जाते. जर पाहायला गेलं तर धुसर असं वातावरण, बॅड लाईट मात्र जी आहे ती पसरताना दिसते. त्यावेळेला कोणीही टीम मीटिंग जी आहे ती करायची नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेला पहिलं षटक संपेल लगेच दुसरा गोलंदाज जो आहे तो बॉलिंग मार्कवरती आणायचा आहे. बघूया धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे ती 6. षटकातील शेवटचा चेंडू केतन याचा. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. सुंदररित्या मारला जातोय. चेंडू पाठवला जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी षटकाची झाली आहे इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. धन्यवाद. आपण पाहतात कुणबी प्रीमियर लीग 2021 अतिशय सुंदर अशी स्पर्धा, अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन कुणबी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं नक्कीच पाहायला मिळत आहे. सुंदरसे स्टँड्स देखील पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ मालक आपल्या
आपला संघ घेऊन मैदानात उतरताना दिसतोय. एक खेळमेळीचं वातावरण जे आहे या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नशीब आजमावताना दिसत आहेत प्रत्येक संघाचे खेळाडू. तर पहिलं षटक हाताळलं होतं केतननं, अतिशय सुंदर असं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा आल्या होत्या, त्या 10. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती योगेश. योगेश खरंच सारसा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल राईट मोर द विकेटने नयनसाठी. यावेळी मात्र आपल्याला स्वीप मात्र पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे पळतोय, मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद. यावेळी मात्र कुल मांडणे अतिशय सुंदर असा ग्लान्स फटका मात्र नयनच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 14. करंट रन रेट आपण पाहतोय 12च्या सरासरीने. चाणक्य सुपर किंग बेटेगाव खेळताना दिसतोय. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका जातोय एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये सीमारेषा पार. चौकार 4 धावा. धन्यवाद. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी मात्र नयनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय सुंदर फटकेबाजी करतोय. तर तिसरा चौकार जर लगावला जातोय तर आई एंटरप्राइजेस यांच्याकडनं मात्र 101 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न अंगावरती आदळतोय. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर नयन घरत लागोपाठ 3 षटकार लावतोय. तर नयनेश घरत आणि मोहित घरत यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. भावेशजी पावडे आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. तुमच्या स्पर्धेसाठी देखील आमच्याकडनं शुभेच्छा असतील. आणि इथे मात्र लेग बिफोर विकेट. मोठा फलंदाज मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला येतोय. धन्यवाद. ज्या पद्धतीने नयनने मात्र सुरुवात केली होती अतिशय सुंदर हाणामारी नयनच्या बॅटमधनं पाहायला मिळाली होती. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र नयनला आवडता आला नाही आहे आणि कुठेतरी नयनच्या पायावरती चेंडू आदळला आणि पंचांनी बोट मात्र आकाशाकडे उंचावलं आणि पायचितच्या स्वरूपामध्ये बांधून तंबूच्या आसराला गेला नयन. तर नयनची जागा घेण्यासाठी आता मात्र कर्णधार स्वतः येत आहेत फलंदाजीसाठी. प्रणय घरत, एक दांडगा अनुभव आहे प्रणयकडे असं म्हणायला हरकत नाही, कारण की त्यांनी लेदर क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, प्रत्येक पद्धतीच्या खेळामध्ये मात्र त्यांचं नैपुण्य, त्यांची कला, त्यांचे गुण मात्र दाखवलेले आहेत. आता मात्र देखील जबाबदारी आहे प्रणयच्या खांद्यांवरती. चांगलं कमबॅक मात्र योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल योगेश टू प्रणय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय चेंडूला, मात्र तिथे एकच धाव नक्की मिळेल. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावफलकावरती झालेली आहे ती 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुंदर असं शांत आणि वातावरण, खेळीमेळीचं वातावरण नक्कीच उत्साहित करणारं आहे, आनंद द्विगुणित करणारं आहे. नक्कीच कुणबी समाजाच्या इतिहासामध्ये मात्र या स्पर्धेचं नाव घेतलं जाईल. बघूया षटकातील पुढे चेंडू, या मात्र रिव्हर्स स्वीप. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि षटकार. बोनस मात्र इथे मिळतोय. फलंदाजाला फ्री हिटचा असेल नक्कीच पुढचा चेंडू.
अडीचे धन्यवाद. ज्या वेळेला तुम्ही टेनिसचा चेंडू टाकत असता त्यावेळी तुमची चेंडूवरची ग्रीप जी आहे ती असणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळी जर पाहायला गेलं थोडं चेंडू स्लिप झाला हाताबंद आणि त्याचा मात्र फायदा मिळाला बेटेगाव संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न. प्रणय घरत थोडेसे नाराज आहेत प्रथमेशवरती, कारण की ज्या दिशेने खेळायचं होतं, ज्या पद्धतीचा टप्पा पडतोय त्याच टप्प्याला घेऊन मात्र आपल्याला खेळायचं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे होतोय असफल. 2 षटकांचा इथे खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 26 धावा. चला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणायचं आहे प्रेमित राऊत. जास्त वेळ दौडायचा नाहीये प्लीज. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 26 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती प्रसाद राऊत. आजच्या दिवसातील जर पाहायला गेलं तर सामनावीरचा पुरस्कार देखील प्रसादच्या नावे आहे. या स्पर्धेमध्ये विक्रम देखील पाहायला मिळाले. कालच्या दिवसात जर पाहायला गेलं पहिली हॅट्रिक्स या स्पर्धेतील हाताळली गेली धीरज घरतच्या माध्यमातून, आणि आजच्या दिवसात जर पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. स्वप्नील घरी त्यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका सुंदररित्या एक धाव तिथे मात्र घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पोहोचवली जाते. पाहायला गेलं तर झाली आहे ती 27 धावा. प्रथमेश जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू त्यांना हाताळलेले आहेत. वैयक्तिक 11 धावा बनवल्या, त्यामध्ये 1 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा घेऊन येतो गोलंदाज प्रथमेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक करतोय चुकी आणि चेंडू येतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 22चे संकेत येत आहेत. येतोय चौकार. 4 धावा. अडीचे धन्यवाद. इथे मात्र बोनस मिळतोय चाणक्य सुपर किंग बेटेगाव या संघाला. या 4 धावांनी धावसंख्या पुढे पोहोचते झालेली आहे ती 31 विथ अ लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. सातत्याने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय, कारण की त्यांना माहिती आहे की या बाजूला जर फटके खेळले तर बाउंड्री जी आहे, सीमारेषा जी आहे ती जवळ आहे. मात्र कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन जे आहे तसंच म्हणावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 31. चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत प्रसाद राऊतने या षटकामध्ये 3. या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल प्रसाद. सामना करण्यासाठी सज्ज होतोय प्रथमेश. यावेळी मात्र जागा बनवली आहे. इनफिल्डच्या वरून जातोय चेंडू, जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 35 धावा. अतिशय सुंदर कामगिरी करतोय प्रथमेश. वैयक्तिक 7 चेंडू त्यानं खेळले आहेत. 15 धावा संघासाठी बनवलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. स्ट्राईक रोटेशन होते बराच काळानंतर. मात्र प्रणय घरत पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येत आहेत कर्णधार. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 36 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये करंट रन रेट जर आपण पाहतोय सरासरी जर पाहायला गेलं तर 12.7च्या सरासरीने चाणक्य सुपर किंग बेटेगाव धावांना आकार देताना. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय प्रसाद. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावा जर या षटकामध्ये आलेल्या आहेत 10 धावा आतापर्यंत प्रसाद खर्च करतोय या षटकामध्ये. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका स्ट्रेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतोय. एक धाव घेतली. प्रेमित राऊत अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करताना तिथे पंचांकडे दाद मागितली जाते आणि यस कडी होतोय धावबाद. धन्यवाद.
मात्र प्रथमेशची खेळी संपुष्टात आल्या. सुंदर अशी धावसंख्या त्याने उभारल्या. वैयक्तिकरित्या 16 धावा इंडिव्हिज्युअली त्याने बनवलेल्या आहेत. तर आपण बघूया प्रथमेशची जागा घेण्यासाठी येतोय कोण फलंदाज. निकुंज राऊत नवीन फलंदाज येतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे 37 धावा. मागील सामन्यात जर पाहायला गेला अतिशय सुंदर फलंदाजी निकुंज राऊत याची पाहायला मिळाली होती. सुंदर फटकेबाजी भरत असताना मागील सामन्यात पाहिलं. आता मात्र जर पाहायला गेलं आता देखील त्यांना त्याच पद्धतीची कामगिरी करायची आहे, कारण की समोर कर्णधार एक अनुभव आहे. अनुभवाचे बोल नक्कीच निकुंज याला दिले असणार प्रणयनी. षटक क्रमांक 4 घेऊन आला गोलंदाज. षटक क्रमांक 4 घेऊन आला गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती प्रेमित. फ्लॅटला विकेटने षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतो प्रेमित. सामना करण्यासाठी सज्ज निकुंज राऊत नवीन फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू अप्परकट नक्कीच पाहायला मिळते. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि गडी होतोय तिथे झेलबाद. धन्यवाद. इथे मात्र गडी क्रमांक बाद होतोय. 3 विकेट बाद झालेल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे धावसंख्या झालेली आहे 37. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू येत घेऊन येतोय प्रेमित. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या एक फेवरेट शॉट प्रणयचा पाहायला मिळतोय. पूल केला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. यावेळी मात्र अतिशय सुंदररित्या मारलेला हा फटका जो आहे तो प्रणयच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. तुंग असा षटकार. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 43. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रेमित्याचा. यावेळी मात्र फसवा चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा चेंडू. प्रणय याला काही समजला नाहीये. निर्धाव जातोय. वैयक्तिक आतापर्यंत जर पाहायला गेलं तर प्रणय 9 धावांवरती खेळतोय, ज्यामध्ये 3 सिंगल आणि एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या झालेली आहे ती चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाची 43 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. वॉट शॉट. ब्रिलियंटली हिटेड बाय प्रणय फॉर 6. आणि नक्कीच म्हटलं जातं टायगर अभी भी जिंदा आहे. वॉट शॉट. क्लास. धन्यवाद. मला एक सामना अजून आठवतोय. पवनसुत नवलीच्या मैदानावर चालू होता. जवळजवळ अर्धा संघ गारद झाला होता आणि त्यावेळी प्रणय घर त्यांनी एक सुंदर इनिंग साकारले होते आणि मात्र त्याचंच प्रात्यक्षिक पुन्हा एकदा आपल्याला या छत्रपती संभाजीराजे मैदानावरती दिसतंय. पुढे षटकातील पुढील चेंडू प्रेमी त्यांचा. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू हलक्यात नाही. लेग लान्स मात्र पाहायला मिळतोय.
एकच धाव तिथे मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. ज्यावेळेला षटकार लागतात त्यानंतर नक्कीच स्ट्राईक रोटेट केली पाहिजे आणि तेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज स्ट्राईकवरती येतोय निखिल घरत. मोठ्या प्रमाणामध्ये मात्र या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिले आहेत. 2 षटकार पाहायला मिळाले, एक सिंगल पाहायला मिळाले. 13 धावा एकत्रितपणे या 5 चेंडूंवरती घेतल्या जात आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल प्रेमित. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू प्रेमित यांचा. ह्यावेळी मात्र अतिशय सुंदर त्या मारला फटका. मात्र तिथे नंदन घरत आहे. कुठलीही चूक करणार नाही. अगेन्स्ट द स्पिन मारण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे असफल. अडीच धन्यवाद. उद्याचा जर दिवस पाहायला गेला तर अतिशय सुंदर असा दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसातील जे 2 पेंडिंग सामने होते, कुणबी किंग्स पासळ वर्सेस PNP सरावली डॅझलर्स आणि ओमसाई SR स्ट्रायकर पासळ आणि नवली डिवाइन वॉरियर्स. तर कुणबी किंग्स पासळ आणि PNP सरावली डॅझलर या दोन्ही संघांना विनंती की 8:15 वाजता आपण इथे मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. थेट 8:30 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. सहकार्याची अपेक्षा आहे प्रत्येक संघाकडून. नवीन फलंदाज इन येताना आपण पाहतोय सागर. तर शेवटचं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. प्रसाद सामना करण्यासाठी सज्ज होतो. प्रणय यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल. सीमारेषे पार षटकार. धन्यवाद. नवली गावाचा मात्र टायगर ठाण्या वाघ नक्कीच पाहायला मिळतोय. जी आपली ओळख आहे ती मात्र दाखवतोय प्रणय घरत त्याच्या बॅटमन. वॉट अ शॉट, ग्लोरियस बॅटिंग. मोठ्या प्रमाणावर चाहते त्यांचे संघ पवनसुत नवली संघातील खेळाडू देखील त्यांना चेअरअप करतायत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 56 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच फटका. चेंडू जातोय. पंचांचा निर्णय येईल. सीमारेषा पार चौकार. 4 धावा. डीजे धन्यवाद. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की वयाचं बंधन नसतं. जर तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही खेळी मात्र अप्रतिम करू शकता आणि तोच फिटनेस प्रणयच्या माध्यमातून नक्कीच इथे पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू. मात्र स्ट्रेट ऑफ द बॅट खेळला जातोय. कलात्मक असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने कुलदीप क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रणयसाठी अतिशय सुंदर अशी इनिंग साकारतोय, खेळी साकारतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 62. 62 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. तिथे काय संकेत येत आहेत बघूया. एक धाव तर घेतलेली आहे. पंचांचा निर्णय काय आहे? चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग. अतिशय सुंदर बॅटिंग करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं नक्कीच म्हणावं लागेल. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रसादाचा सामना करतोय प्रणय. यावेळी मात्र त्रिफळाचीत होतोय प्रणय. विस्फोटक इनिंग जी आहे ती मात्र इथे संपुष्टात येते.
आणि जे धन्यवाद 36 धावांची प्रणयची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. नक्कीच मनोरंजन केलंय सर्वांचं. अतिशय सुंदर एक महत्त्वपूर्ण खेळी प्रणयची पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय रोहन राऊत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 56 धावा. दिलगिरी व्यक्त करतोय. स्कोररकडनं चूक झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे. नितेश पाटील प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. 68 धावा या स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. एकूण 70 धावांचं टार्गेट हे समोर आहे. चला पुढील समालोचनासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदल होईल. पुढील 5 षटकांसाठी जोडले जातील प्रमोद शेडगे. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. धन्यवाद मंथन करत. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन संघांमध्ये. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत 69चं लक्ष समोर ठेवलं गेलं. 69 धावांचं लक्ष आहे. 69 धावांचं लक्ष. संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा शतशः आभार. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार 16 वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळतं. पर्व दुसरे आहे आणि अतिशय दैदिप्यमान क्रिकेटचा हा 16 रंगताना पाहायला मिळतो. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 69 रन्स टू विन असतील. 69 धावांचं लक्ष. प्रणय घरतने जबरदस्त आक्रमकता दाखवली आणि पुन्हा एकदा मात्र 36 धावा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा प्रणय घरत मात्र 5 वर्षांच्या पलीकडे जे होते ते मात्र पुन्हा एकदा दिसले त्याच रिदममध्ये. आणि पुन्हा एकदा मात्र प्रणय घरत यांनी मणे जिंकली, ती मात्र पुन्हा एकदा नवलीकरांची. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहू शकतायत स्टार्ट ऑफ द मॅच. 69चं लक्ष टू विन आहे. गोलंदाज आहे निखिल. गोलंदाजी मार्कवर तर 2 फलंदाज नंदन आणि एकाच साईडला आपण पाहू शकतायत प्रेमित राऊत. हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना 69 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. पाहायचं कशा पद्धतीने खेळी करतायत याकडे लक्ष असेल. नंदनला मात्र आज प्रमोट केले गेले प्रेमित राऊतने की तू सलामीला ये आणि सलामीला येऊन मात्र तुझा जो गेम आहे तो मात्र तू दाखव, तुझं टॅलेंट दाखव. पहिला चेंडू ऑन साईडला खोलवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने मनगडेच्या साहाय्याने ऑफ द मार्क 1 धाव अर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर आपण पाहतोय.
दोन पंच मैदानाच्या आतमध्ये विरल नायर अँड अजित म्हात्रे हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर तिसरे पंच आशुतोष व्यवहारे आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रिझवण्यासाठी मंथन गरत यांचा आवाज ऐकला. त्या अगोदर प्रीतम गरत यांचा सुद्धा आपण आवाज ऐकलात. ऑन साईडला प्रेमित राऊतच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की चेंडू नवीन आहे, अजून कापूस जुना झालेला नाही आहे आणि तिथपर्यंत अटॅकिंग करणं हे मात्र योग्य ठरणार नाही. त्यासाठी सेन्सिबल क्रिकेट, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकणारे सर्व सोनेच नाही आणि प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकार येईल हे भाष्य नाही आहे क्रिकेटचं. त्यासाठी क्रिकेटमधील बेसिक सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. यावेळेला पाहिलं शफल झाला, हुकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र यावेळेला पाठवून दिला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. KPL चौकार, गुड शॉट. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि जेव्हा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू मिळेल त्यावेळेला फलंदाज नो डाऊट अबाउट इट मात्र शफल होऊन खेळतील आणि तोच मात्र बाउन्स सुद्धा मिळाला होता. दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. दैसर एजे रायडर्स संघ आता जाऊन पोहोचतोय फलकावर 6. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते. नंदनच्या बॅटमधून एक फटका चांगला होता परंतु तेवढंच उत्तम दर्जाचा झेल पाहायला मिळतो, कारण शेवटच्या क्षणापर्यंत झेल टिपणं आणि चेंडूवरची आय साईड खूप गरजेची गोष्ट असते. जजमेंट चांगलं होतं, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, पहिला हादरा, पहिला झटका यावेळेला पाहायला मिळतोय. मात्र प्रतिस्पर्धी संघ दैसर एजे रायडर्स या संघाला एक बिग विकेट नंदन गरजच्या स्वरूपात. समोर चंदन घरत आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून. विपुल घरत आपण पाहतो, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी. भावेश पटेल आणि ग्रुप यांचं सुद्धा मी खूप मेहनत, त्यांची हिरवळ जी आपल्याला पाहायला मिळते ती त्यांच्या अथक मेहनतीने मात्र ही हिरवळ ग्रास आपल्याला पाहायला मिळते. संदीप घरत यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र आपण पाहू शकता ती हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. ते मेंटेन केले गेले, कारण ग्राउंड आता जर आपण मुंबईमध्ये गेलात तर 2-2 लाखाच्या स्पर्धा असतात, पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं, परंतु इथे मात्र ओपन ग्राउंड आहे. हे भाग्य लाभलं गेलं. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला, टक्कन आवाज आला, याचाच अर्थ स्वीट टायमिंग सहित चेंडूला मात्र फेकून दिलं. 1 बाउंड चौकार, KPL चौकार, गुड शॉट. पाच चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर स्टार्ट अगदी चांगली झाले. प्रेमित राऊत यासाठीच ओळखला जातो. एका साईडला गौरव, न्यू मॅन इन ऑन द क्रीज. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने पॅडल स्वीप यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या धावसंख्येवर 12 रन्स. विनोदजी पाटील आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळतात. या स्पर्धेचे अध्यक्ष. खूप मेहनत, या व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेटवरचा अफाट प्रेम आपण पाहतो आणि त्यांना सुरेख पद्धतीने साथ दिले ती त्यांच्या परिपूर्ण कमिटी मेंबर्सने. कारण इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी कॉन्ट्रीब्युशनची गरज असते आणि ती कॉन्ट्रीब्युशन केलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं ऐतिहासिक मैदान आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं मैदान आणि या मैदानात सुरू असलेला घमासान युद्ध, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये एक नामवंत स्पर्धा क्रिकेटची यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, ती कुणबी प्रीमियर लीग 2021.
राकेशचा पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता गौरवचा आणि धावांची गती मात्र स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 69 धावांचा पाठलाग करताना 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतो की जवळजवळ डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्टला थोडंसं यावेळेला आपण पाहतो संत गतीने सुरुवात करतो. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळला गेला, त्या लेंथमध्ये नव्हता आणि तेवढाच उत्तम दर्जाचा स्टायलिश कॅच पाहायला मिळतो ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलमध्ये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती मात्र स्थिरावली गेले आणि गौरव मात्र यावेळेला काहीच करू शकले नाही. कागदोपत्री स्ट्रॉंग होते परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकले नाहीत, कारण कोणताही संघ आणि खेळाडू महान नसतो. जेव्हा जेव्हा तो गुणवत्ता ऑनफिल्ड करतो क्रिकेटच्या मैदानात तेव्हा तो महान ठरला जातो, असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांकडून मात्र हे आपण भाष्य ऐकलं असेल. म्हणून म्हटलं आता परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तुमचा क्लास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2, षटक क्रमांक 2. यावेळेला स्विच हिटचा फटका, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, जबरदस्त आपण पाहतोय. दालन हे पेटनेम आहे आपण पाहू शकतायत. काय कमालीचं निखिल म्हणून ज्याची ओळख आहे, परंतु दालनने मात्र यावेळेला जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो आणि ते दालनने मात्र या ठिकाणी करून दाखवले गेले. चांगले एफर्ट, 100% व्हॉट फिल्डिंग. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फेकी करतोय ॲक्युरेट. यावेळेला आपण पाहू शकता तत्पूर्वी 1 धाव आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 धावा. प्रणय घरात लीड करत असताना या संघाला स्वतः याचं कॅप्टन, क्रिकेटचा सी जो आपण पाहतो कॉन्फिडन्स, अर्थातच एका साईडला कॅप्टनशिप आपण पाहू शकता. ते 7 शब्द लपलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. केवळ ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. या वेळेला अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद. इट इज नो यूज क्राईंग टू और स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. बॅक टू द डगआउट. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय 69 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना या ठिकाणी आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. मराठीत म्हण म्हटली जाते ना की बुडत्याला काडीचा आधार. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. त्याचप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो आणि ते क्षेत्ररक्षण खूप फार चांगल्या प्रकारचं केलं गेलंय. यावेळेला पाहिलं शफल झाला. प्रेमित राऊत यावेळेला जबरदस्त अटॅकिंग मूडमध्ये पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, सरळ चेंडूला फेकून दिलं. 1 बाउन्स चौकार. राकेशच्या शेवटच्या चेंडूवर मात्र धावा येत आहेत 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. दहिसर एज रायडर्स या संघाची 18 धावा. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये 51 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 17च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल प्रति षटकामागे. चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 51 धावा. 17च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल प्रति षटकामागे.
धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास. कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. तुमच्यात तो आत्मविश्वास असावा. चेंडू आणि विजयासाठी 51 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल का? प्रेमित राऊत पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. कशा पद्धतीने खेळी करेल मॅन फ्रॉम अकरबट्टीचा खेळाडू. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळलंय आतापर्यंत. मॅग्निफिसंट प्लेयर. अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला निखिल आपण पाहू शकतायत. अर्थातच दालन खूप चांगल्या प्रकारचं मात्र यावेळेला कमबॅक करत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती स्थिरावली गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. चेंडू फेकून झाले. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी 51 धावा. प्रणय घरत ॲज अ कॅप्टन, विकेट कीपर म्हणून ज्याची ओळख, ॲज अ बॅट्समन 36 धावांचं वादळ आलं त्याच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. पायाचं क्लिअर होईल का? आणि या वेळेला प्रयत्न चांगले केले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. थँक्यू. 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा निखिल. फुलटॉस चेंडू होता परंतु या वेळेला जबरदस्त आक्रमकता दाखवली. या वेळेला मात्र आपण पाहतो ऑफ साईडला फटका चांगला आहे परंतु चांगले प्रयत्न सुद्धा तेवढेच केले गेले होते. अप्रतिम गुड एफर्ट. नो पेन नो गेन. कष्ट विना फळ नाहीये. आणि त्यावेळेला मात्र यावेळेला आपण पाहू शकता चांगले प्रयत्न केले गेले होते. चेंडूला रोखलं ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कारण धावा मात्र यावेळेला येत आहेत ती 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन घेतला होतोय. त्यानंतर एक खेळाडू जर आपण पाहिला डीप बॅक पॉइंटला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफचा मोठा गॅप पाहायला मिळतोय. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 रन 26 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धावा. आउटसाइड दिले स्टंप. पंच विरल नायर या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 27 धावा. 27 रन्स. 42 धावांचं लक्ष आहे. 14 चेंडू मागे प्रति चेंडू मागे 3 धावांची सरासरी पाहायला मिळते. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय अप्रतिम चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. एक्सलंट. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा निखिलची कृती खूप छान आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतोय. 13 चेंडू 42 धावा. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना आपण पाहू शकतायत. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28 धावा. 9.33च्या सरासरीने 28 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा. 12 चेंडू 41 धावा हे सामन्याचं समीकरण. यंदाच्या वर्षात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पुन्हा एकदा कुणबी प्रीमियर लीग 2021 आपण पाहतो. यंदाच्या वर्षात ज्यांनी मात्र फॉर्म भरले नसतील ते सुद्धा उत्सुक झाले असतील की ही स्पर्धा मी कधी खेळेन. अपकमिंग यंगस्टरला पुन्हा एकदा संधी प्राप्त होईल ती नेक्स्ट इयरमध्ये. कारण ही स्पर्धा क्वालिटी दर्जाची आहे. एक सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून कुणबी प्रीमियर लीग ओळखली जाते. कारण एक वर्ष खऱ्या अर्थानं 365 दिवस आपण पाहतो. 365 दिवस म्हटल्यानंतर 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच एक वर्ष. 365 दिवस कधी निघून जातात आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. या वेळेला मात्र केतनच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट या ऐकूया आपण उर्वी डीजेला.
धावसंख्या 28 झालेली आहे. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावा. शिवम जो सलामीला आलेला फलंदाज 2 मॅचच्या अगोदर आपण पाहिलं होतं. यावेळेला हलक्याशा हाताने मात्र चेंडूला यावेळेला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 29 धावा. विजयासाठी 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये अजून सुद्धा 40 धावांचं लक्ष असेल. 10 चेंडू 40 धावा. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. ऑल इज वेल ही स्पर्धा चांगले स्टँड्स चांगले बॅनर्स आपण पाहतोय. भव्य दिव्य मंच जो व्यासपीठ या ठिकाणी आपण पाहू शकतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित होताना ही स्पर्धा आपण पाहू शकतात. घर बसले जे श्रोते मात्र या मॅचचा आनंद घेतात त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ऑन साईडला फटका चांगला आहे. एक धाव अर्जित केली जाईल. सिंगल डबलने मात्र प्रतिस्पर्धी संघावर कोणताही इफेक्ट पडणार नाही. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. विजयासाठी 39 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 39 धावा. एजे रायडर्स दहिसर या संघाला विजयासाठी. त्यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. थोडासा लेग ब्रेक चेंडू होता. एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. एकच धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 31 रन. 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतात 38 धावा लक्ष असेल. 8 चेंडू 38 धावा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. पुलचा फटका मात्र यावेळेला कन्वर्ट केला गेलाय. सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. 7 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. 7-32चं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलंय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 रन. विजयासाठी 6 चेंडू आहेत शेवटचे आणि 6 चेंडूमध्ये 31 धावा. 31 रन्स. प्रेमित एका साईडला आपण पाहतोय. शिवम एका साईडला आपण पाहू शकतात आणि 6 चेंडूमध्ये 31 धावा कशा पद्धतीने मात्र पूर्ण केल्या जातात. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आजचा सेकंड डे जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आपण पाहू शकतात. आज या ठिकाणी आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग उपस्थित झाले या मॅचचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. संपूर्ण अंपायर्स कमिटी यावेळेला आपण पाहतोय. अंपायर्स एंटायर टीम यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. मंदन गरत प्रीतम गरत यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आमचे गुणलेखक अतुल गरत यांचं धन्यवाद व्यक्त करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सर्व आपण पाहू शकतायत आणि जवळजवळ व्ह्यूवर्स आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 17,500 हे व्ह्यूवर्स पाटील नेटवर्कला जोडले गेले होते. त्यांचं सुद्धा शतशः आभार. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. दुरून मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव अर्जित केली जाईल. मिस्टर निखिल अर्थातच प्रेमाने दालन या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय या टेनिस क्रिकेटमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 39. आता मात्र 30 धावांचं लक्ष असेल. 5 चेंडूवर खणखणीत 5 तब्बल षटकार खेचावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे का तर यावेळेला आपण पाहतो. यस, इट इज अ 4 रन्स. 1 बाउन्सने चौकार मिळतोय. 4 धावा येत आहेत. 4 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा.
तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 43. या धावसंख्येवर 26 धावांचं लक्ष, 4 चेंडून मागे. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र त्याच रिजनमध्ये पाहायला मिळाला, परंतु झेल टिपला जातोय आणि खेळ संपुष्टात येते प्रेमित राऊत या खेळाडूचे. आता मात्र 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावा हे सामन्याचं समीकरण. हळूहळू विजयाचा सुगंध जो आपण पाहतोय दरवळला जातोय. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतो चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. ज्या कॉन्फिडन्स लेवलने फलंदाजी करायची होती तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव कदाचित यावेळेला बॅकफुटला गेले ते फलंदाज आणि फ्रंटफुटला आले ते गोलंदाज आपण पाहू शकलात. परंतु 36 धावांची जी जबरदस्त झुंजार झंझावाती खेळी पाहायला मिळाली मिस्टर प्रणय घरतच्या बॅटमधून आणि त्या धावा खूप उपयुक्त ठरल्या गेल्या त्या संघाला, चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाला. ऑन साईडला फटका चांगला शॉर्टबॉलचा फटका पाहायला मिळतोय, एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्येत भर होत असताना कॉन्ट्रीब्युशन खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजाने गोलंदाजांची भूमिका केली, क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षकाची चांगली भूमिका केली आणि फलंदाजाने फलंदाजांची चांगली भूमिका केली. यावरून विजय संपादन 100% पाहायला मिळतात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. यावेळेला आपण पाहतो चेंडूला मात्र हुक करण्याच्या प्रयत्नात होतोय. शेवटचा चेंडू आणि अंतिम चेंडू असेल. मात्र जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आले, या मैदानातून आपण घरी जात आहेत, तर मी एकच तुम्हाला विनंती करेन हात जोडून की आपण बाईक सावकाश चालवा, गाड्या सावकाश चालवा, कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहतोय त्याकरता आपण बाईक सावकाश चालवायच्या आहेत. तर यावेळेला विजयीची पुन्हा एकदा मात्र मुहूर्तमेढ आपल्याला पाहायला मिळते. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाने मात्र विन झालाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पुन्हा एकदा दहिसर एज रायडर्स संघ एका साईडला आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला गेला, त्यांचं सुद्धा गोड कौतुक असेल. अप्रतिम राहुल गरत एका साईडला आपल्याला राहुल गरत साहेब पाहायला मिळाले आणि एका साईडला आपण पाहिलं तर निषाद घरत या ठिकाणी मॅचचा आनंद आजच्या दिवसामध्ये घेतला. रोहन पाटील यांनी सुद्धा मॅचचा आनंद घेतला आणि उद्याच्या दिवसात या ठिकाणी आपण पाहणार आहोत ॲक्युरेट 8:30ला पहिला चेंडू मात्र फेकला जाणार आहे. 8:30ला आपण पाहू शकणार आहोत उद्याच्या दिवसात. तर मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नो डाऊट अबाउट इट सुपर मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवला प्रणय घरत. आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचं. मी निरंजन घरत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. निरंजन घरत आपण यायचं आहे, व्यासपीठावर यायचंय.